महाराष्ट्राच्या राजकारणात ना सध्या बरीच उलथापालथ सुरू आहे. पण आता एक अशी बातमी आली आहे जी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतेय आणि ही घडामोड होतीये थेट धाराशिवमध्ये. चला जरा खोलवर जाऊन पाहूया की हा राजकीय भूकंप नेमका आहे तरी काय आणि याचे परिणाम काय होऊ शकतात. तर सगळ्यात मोठी हेडलाईन काय आहे? शिंदे सेनेला एक मोठा आणि खरं तर अनपेक्षित धक्का बसलाय. आता ही घटना कदाचित स्थानिक वाटेल, पण त्याचे पडसाद दूरपर्यंत उमटू शकतात. बघूया नेमकं काय घडलंय. तर सुरुवात करूया त्या घटनेपासून ज्यामुळे हे सगळं सुरू झालं. धाराशिवमध्ये असं नेमकं काय घडलं की ज्यामुळे तिथली सगळी राजकीय समीकरणं बदलायची चिन्ह दिसू लागलीयत? तर झालंय असं की दोन महत्वाचे आणि स्थानिक नेते अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा देऊन मोकळे झालेत. आणि कुठून? तर थेट सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटातून. ही सगळी घटना घडलीये धाराशिव जिल्ह्यात. आणि साहजिकच यामुळे तिथलं स्थानिक राजकारण चांगलंच तापलं आहे. ठीक आहे, मग आता प्रश्न असा आहे की हे नेते आहेत तरी कोण आणि सत्ताधारी पक्ष सोडून ते नेमके गेले कुठे? चला या सगळ्या घडामोडी मागचे चेहरे कोण आहेत ते समजून घेऊया. आता इथे ना दोन बाजू आहेत आणि दोन्ही खूप इंटरेस्टिंग आहेत. एका बाजूला आहे शिवसेना शिंदे गट म्हणजे महाराष्ट्रातला एक मोठा प्रस्थापित सत्ताधारी पक्ष, आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य शक्ती सेना. हे नाव कदाचित अनेकांनी पहिल्यांदाच ऐकलं असेल, कारण हा एक अगदी नवीन नुकताच तयार झालेला पक्ष आहे. विचार करा, एका मोठ्या अनुभवी पक्षाला सोडून कुणीतरी एका अगदी नव्या पक्षात का जाईल? हाच तर या घटनेतला महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ज्या दोन नेत्यांबद्दल आपण बोलतोय ते आहेत अनिल शिंदे, ते नाभिक सेनेचे खजिनदार होते, आणि दुसरे आहेत बाळासाहेब समुद्रे, जे मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष होते. म्हणजे बघा, हे दोन्ही नेते फक्त कार्यकर्ते नाहीत, तर आपापल्या समाजात आणि विभागात चांगलं वजन असलेले, जनाधार असलेले पदाधिकारी आहेत. ओके, नेते कळले, पक्ष कळले, पण सगळ्यात मोठा प्रश्न की हे सगळं झालं का? या पक्षबदलामागे नक्की काय कारण आहे? हाच प्रश्न सगळ्यांना पडला असेल, बरोबर? की एक मोठा सत्ताधारी पक्ष सोडून कुणी एका अशा पक्षात का जाईल ज्याचं भवितव्य अजून कोणालाच माहीत नाही? याच प्रश्नाच्या उत्तरात या सगळ्या प्रकरणाचं मूळ आहे. याचं उत्तर आपल्याला मिळतं स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांच्याकडून. त्यांचं म्हणणं असं आहे की या नेत्यांना शिंदे गटात न्याय मिळत नव्हता, त्यांना आपल्याच नेत्याला भेटता येत नव्हतं, आणि याच गोष्टीला कंटाळून संतप्त होऊन ते आमच्या पक्षात आले आहेत. म्हणजे पक्षातच एक प्रकारची घुसमट आणि नाराजी होती, हे यावरून स्पष्ट होतंय. आता या सगळ्या प्रकरणामुळे एक नवीन नाव चर्चेत आलंय, स्वराज्य शक्ती सेना. चला तर मग जरा या नवीन पक्षाबद्दल जाणून घेऊया. कोण आहे हा पक्ष आणि त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा राहिलाय? बरं, या पक्षाचा प्रवास पाहिला तर तो खूपच नवीन आहे. बघा, म्हणजे 12 जानेवारी 2024ला निवडणूक आयोगाकडे या पक्षाची नोंदणी झाली. त्यानंतर त्यांनी बीडमध्ये विधानसभेची निवडणुकी लढवली, पण तिथे त्यांना म्हणावं तसे यश मिळालं नाही. पण आजची जी घटना आहे ना, म्हणजे एका मोठ्या प्रतिस्पर्धी पक्षातून दोन स्थानिक नेत्यांना आपल्याकडे खेचून घेणं, हा मात्र त्यांच्यासाठी आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा राजकीय विजय म्हणता येईल. ठीक आहे, हे सगळं तर झालं, पण आता पुढे काय? या घटनेचे भविष्यात काय परिणाम दिसू शकतात? यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय झालंय तर स्वराज्य शक्ती सेनेसाठी धाराशिवमध्ये आपले पाय रोवायला एक मोठी संधी मिळाली आहे. या दोन नेत्यांच्या प्रवेशामुळे त्यांना स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत करायला मदत होईल, आणि जो पक्ष कालपर्यंत कोणाला माहीतही नव्हता त्याला आता जिल्ह्यात एक ओळख मिळू शकते. एक प्रकारे त्यांनी आपलं खातं उघडलं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो, ही फक्त एक छोटी मोठी स्थानिक घडामोड आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या शक्तीच्या उदयाची ही नांदी आहे? आता याचं उत्तर तर येणारा काळच देईल.